मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढते, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। वर्णीतल्या प्रचार रॅलीमध्ये त्यांनी मनसेवर टीका केली। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा टीकेची झोड उठवली। दरम्यान आदित्य ठाकरेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। काकांना परत दुसऱ्यांदा या मतदारसंघात प्रचारासाठी यावं लागतं। राज ठाकरेंची दुसरी सभा या ठिकाणी होते। चांगलं काय सांगाल? काय नाही सांगायचं, काय सांगाल? वारंवार यावं लागतंय। मी त्यांच्यावर कधी काही बोलत नाही। एकच आहे, दुःख या गोष्टीचं वाटतं की आता मनसे गुजरात मधल्या भूमिपुत्रांसाठी लढतो, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढत नाही। उद्धव साहेबांची बॅग तपासल्यानंतर राज ठाकरेंनी स्टेटमेंट केलं की उद्धव साहेब कधीच पैसे काढत नाही, त्यांच्या बॅगेमध्ये केवळ रुमाल आणि कोमट पाणी असतं। एक महत्त्वाचं आपण पहा, निवडणूक आयोगाने दोनदा म्हणजे परवा पण आणि काल पण दोन्ही वेळा तपासणी केली। आता तर आम्ही विचारतोय त्यांना घरी बॅग भरायला यायचंय का तुम्हाला, म्हणजे कळेल काय त्याच्यात। दुसरी गोष्ट म्हणजे काल हे मुद्दाम होत आहे कारण उद्धव साहेबांच्या रॅली कशा डिले होतील, काल मोदी साहेब येतात म्हणून टेक ऑफची परवानगी पण नाही मिळाली। म्हणजे ही लोकशाही खरोखर आहे का? रात्री जोगेश्वरीमध्ये प्रचंड राडा झाला दोन्ही शिवसैनिकांमध्ये। नक्कीच, आणि लाज वाटली पाहिजे ज्या व्यक्तीने 20 वर्ष आमच्या नावावर खा खाल्लं, जे काही बांधलं आणि ज्यामुळे त्यांना पळायला लागलं, तिथे माझ्यासमोर रडून गेले की डिप्रेशन मध्ये आलो, असं झालंय, डिप्रेशनची गोळी घेतो। हे असे लोक आज शिवसैनिकांवर अटॅक करतात, हमले करतात। मग क्लब कसे बांधले, कोणी बांधले? व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।